तर नमस्कार मंडळी, मी आपलं वैभव. माझ्या दिवसाची सुरुवात ह्या पार्ले बिस्किटपासून होती. पण मी पार्ले बिस्किट साईडला ठेवलं आणि समोर ठेवलेलं केळ उचललं आणि सकाळची वेळ होती म्हणून त्यातलं पण अर्ध केळ बाजूला ठेवलं आणि अर्ध केळ खाल्लं. त्यानंतर मग मस्तपैकी डबा उचलला आणि दुकानावरती यायला निघालो. दुकानावरती आलो, मस्तपैकी साफसफाई केली. आपला दादा पण आपल्यापाशीच बसला होता. सकाळची वेळ होती, वातावरण एकदम शांत होतं. तेवढ्यात राज दुकानावरती आला आणि तो त्याची गाडी बघू लागला. त्याच्या गाडीचा मॅकविलचा प्रॉब्लेम आला होता. समोर बघायला गेलो, त्याचं मॅकविलच चिरलं होतं. त्यानंतर लय कंटाळा येत होता म्हणून मस्तपैकी एक चहा मारला. माघारी आलो तर राज आपल्या दुकानावरती जेवून बसला होता. ते पेपर वाचत होता आणि त्यात इतका मग्न झालता ना, त्याला व्हिडिओ काढत होतो ह्याचं सुद्धा भान नव्हतं. त्यानंतर मग काय दुपार झाली आणि सगळेजण आम्ही मस्तपैकी जेवायला बसलो. जेवण वगैरे झालं तर साई आपल्या दुकानावर आलता, त्याला लागत होतं ते औषध देऊन टाकलं. नंतर मी थोडा वेळ गपचूप बसलोच होतो. तेवढ्यात मला 2-3 ओळी आठवल्या. शून्य नहीं है जीवन मेरा, मैं भी रन में लढा हूँ, बिखर जाती है दुनिया जहाँ वहाँ मैं अभी तक खडा हूँ. ह्या ओळी ऐकल्यानंतर ना माझ्या अंगात वेगळंच मोटिवेशन आलं. तर जास्त मोटिवेशन आल्यावर इतर लोक काय करतात मला तर नाही माहिती, पण मी जास्तच मोटिवेटेड झालो आणि हे चित्रच काढून टाकलं. तेवढ्यात राज आला आणि तो आले काहीतरी असंच करू लागला. मग तेवढ्यातच त्यानंतर कळालं की तो उरुळीला गेला होता. त्याने उरुळीहून येता येता आपल्याला खायला केळी आणली होती. मग काय केळी घेतली, मस्तपैकी केळी वगैरे खाल्ली. केळी घेऊन आलता हा, पण ते सांगायची एवढी गडबड होती, तो लांबूनच सांगायला चालू झालता की केळी घेऊन आलोय म्हणून. त्यानंतर इतका हसलो. त्यानंतर चिकूबाई आपल्यापाशी आला होता. तर आपल्याकडे एक छोटंसं काम आलं या पायपाची नेट काढायची. तर आपल्याला काही काम नव्हतं, म्हणलं चला थोडंफार टाइमपास तरी करून घ्यावा. नेट काढता काढता आमच्यावर 12च वाजल्या. मग काय यशराजला घेतला, चहाचं दुकान गाठलं. मस्तपैकी चहा वगैरे प्याला. आपलं दुकानच बंद करायचं होतं. आणि मग अशाच प्रकारे आपल्या ब्लॉगचा शेवट होतो. जर तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आपले असेच मिनी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.